नमस्कार, मी मधुरा। परीक्षा संपत आल्या की सुट्टीत नेमकं काय काय करायचं ह्याची गणितं आखायला सुरुवात होते। मात्र नेमका मार्ग कसा निवडायचा आणि तुमची कुठल्या क्षेत्राला जास्त पसंती आहे ह्याचं मार्गदर्शन एका उत्तम गुरुशिवाय कोणीच करू शकत नाही। अशाच गुरूंचं मार्गदर्शन तुम्हाला आमच्या या विशेष कार्यक्रमातून अर्थात पासवर्ड यशाच्या ह्या कार्यक्रमातून मिळणार आहे। आज आपण चर्चा करणार आहोत ते रशियातील उच्च शिक्षण, मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या या विषयावरती। आणि पुढील अर्धा तास आपल्याला या विषयाबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे ते मनोज पत्की सरांचं। मनोज सर, तुमचं पासवर्ड यशाचं आहे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। मनोज सर, यांचं एक थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, मनोज सर हे एड्युरशियाचे संचालक असून रशियन सरकारशी संलग्न असलेल्या विद्यापीठांमधले MBBS आणि इंजिनिअरिंगशी संबंधित कोर्सेस एड्युरशियात दिले जातात। गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळ एड्युरशिया ही संस्था अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आली आहे। या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 3000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी रशियात जाऊन शिक्षण घेतलंय आणि आपलं करिअर देखील घडवलंय। आज आपण यशाचा पासवर्ड शोधणार आहोत ते या नव्या संधीचाच। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण जो चर्चा करणार आहोत ते रशियातील शिक्षणाबद्दल। अर्थातच भारतीय विद्यार्थ्यांना आजकालच्या की परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची गरज का भासते ह्याचं सगळ्यात अगोदर उत्तर द्या। अगदी बरोबर आहे मधुरा। काय आहे की आपल्या इथे प्रचंड लोकसंख्या आहे आणि ज्या रेटनी पॉप्युलेशन आपल्या इकडे वाढत जाते त्याच रेटनी इन्फ्रास्ट्रक्चर न वाढल्या कारणाने अनेक विद्यार्थ्यांना पर्याय जो काय आहे तो आपल्याला बघावा लागतो। तर बहुतेक विद्यार्थी पूर्वी काय करायचे की ते कॉम्प्रोमाइज करायचे। समजा सायन्सचे विद्यार्थी आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतलेले आहेत आणि नॅचरली प्रत्येकाचा पहिला ऑप्शन हा MBBS असतो। पण ते समजा नाही मिळालं तर मग आपण दुसरं काहीतरी करूया आणि मग रिलेटेड सायन्स रिलेटेड काही वर्षाची अशी आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी भारत सरकारला एक जो रिपोर्ट दिलेला आहे की ज्याच्यामध्ये भारतामध्ये जेवढी लोकसंख्या आहे आणि त्या प्रपोर्शननी हेल्थ केअर वर्कर्स ज्यांना आपण म्हणतो किंवा प्रोफेशनल्स म्हणतो, जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, तर ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे। आणि जे इंटरनॅशनली रेकग्नाइज जे प्रपोर्शन एक असतं त्याच्यात आणि भारतामध्ये जे एक्झिस्टिंग रेशो आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे। म्हणून भारत सरकारने एक नवीन कायदा अंमलात आणला आणि त्या कायद्यानुसार असं केलं त्यांनी की परदेशात तुम्ही जाऊन कुठेही डॉक्टर किंवा कुठलंही तुम्ही शिक्षण घेऊ शकता, कारण भारताला डॉक्टरांची गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात। मध्यंतरी एक आर्टिकल आलेलं न्यूजपेपरमध्ये, त्याच्यामध्ये एक फेमस डॉक्टर आहेत मुंबईतले, त्यांनी सांगितलं जवळजवळ 3 मिलियन डॉक्टर्सचं शॉर्टेज आहे, म्हणजे 30 लाख डॉक्टरांचं शॉर्टेज आहे। आता पूर्ण भारत देशामध्ये साधारण 40 ते 50 हजार MBBS सीट्स आहेत। मग देशामध्ये जर एवढेच सीट्स आहेत तर दरवर्षी आपण तेवढेच विद्यार्थी डॉक्टर बनवतो, 50,000। आणि जर 30 लाखाचं शॉर्टेज असेल तर आपल्याला आज अनेक वर्ष लागतील। म्हणून परदेशात जाऊन डॉक्टर होणं आणि परत भारतात येणं किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर परदेशात राहणं हा तुमचा एक ऑप्शन असू शकतो। पण म्हणून विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळाली आणि अनेक विद्यार्थी परदेशी जाऊन सुद्धा मेडिकल कोर्स करतात। आणि अर्थातच तुम्ही म्हणालात एक उत्तम मार्गदर्शन दिलेलं आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की जर तुम्हाला महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जर तुम्हाला संधी नाही मिळाली तर तुम्हाला रशियासारख्या ठिकाणी आणि उत्तम दर्जाचं खरं तर शिक्षण घेता येऊ शकतं। आणि अर्थातच आपले भारत आणि रशियाचे संबंध तसे पाहतात चांगले आहेत। आणि मात्र मला एक विचारायचंय की फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच केवळ रशिया आणि भारताचं काम आहे का इतरही क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत? राईट। भारत आणि रशिया हे खरं म्हणजे रशिया ज्यांना आपण आपला आवर फ्रेंड म्हणून म्हटलं तर फर्स्ट कंट्री आपल्याकडे रशिया ही येते, कारण राईट फ्रॉम बिगिनिंग डिफेन्सचे जे काही आपल्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही क्षेत्रामध्ये रशिया आणि भारतात अनेक प्रोजेक्ट्स चालू असतात। उदाहरणार्थ ब्रह्मोस मिसाईल, जे ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्रॉम इंडिया, मॉस्को रिव्हर फ्रॉम रशिया, यांचं एक कोऑर्डिनेशन करून बेस्ट मिसाईल जे जगातलं आज मानलं जातं ते बनवतो आपण। सुखॉय प्लेन्स आपण आपला नाशिकच्या जवळ आता बनवतो आपण ओझरला। त्याच्यानंतर नवीन न्यूक्लिअर प्लांट्स आपले काही असतात त्याच्यासाठी आपल्याला रशिया हे हेल्प करत असतं। हा तर एक पार्ट आहेच आहे, पण त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मला हे सांगावं लागेल, कारण आपलं शिक्षण क्षेत्रामध्ये किती दोन देशांचं हे आज जवळीक हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं। तर IIT पवई, ज्याच्यासाठी उत्कृष्ट शिक्षण घेण्यासाठी म्हणून इंजिनिअरिंगचे विद्यार्थी येतात, IIT पवई ही रशियन सरकारनी सेटअप केलेली आहे। त्यावेळेला सोव्हिएत युनियन म्हणायचे आणि त्यावेळचे प्रोफेसर येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं, आर्थिक मदत दिली, इक्विपमेंट दिली आणि म्हणून आज IIT मधनं पास आउट झालेला इंजिनियर हा जगभर कुठेही त्याला वेलकम केलं जातं। त्यामुळे उत्कृष्ट प्रतीचं शिक्षण आणि प्लस सबसिडाइज्ड एज्युकेशन असल्यामुळे तिथे विद्यार्थी अनेक जातात। बरोबर। दोन्ही देशांचे जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत हे पण फार महत्त्वाचे आहेत, कारण
आपण आपल्या मुलाला कुठे परदेशी पाठवतोय किंवा जी काही संधी आहे तर त्या देशाचे आणि आपल्या देशाचे कुठले संबंध आहेत, खरंय. आज अनेक वर्ष आपण त्यांच्याबरोबर काय प्रोजेक्ट चालू आहेत, हा पण फार महत्वाचा भाग असतो की कुठेतरी ऍडमिशन मिळते म्हणून जावं असं नुसतं नाही, नाहीये. तर आपले रिलेशन्स पण चांगले आहेत, रिसर्च अनेक वर्ष होतोय, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. बरोबर आहे. आणि अर्थातच ही माहिती मिळणं फार आवश्यक आहे आणि माहिती तुम्ही एड्युरशियाच्या माध्यमातून आपल्या जे रशियामध्ये शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना नेहमीच देत असतात. अर्थातच रशियामधलं मेडिकल जे शिक्षण आहे, वैद्यकीय शिक्षण आहे, ते अतिशय प्रसिद्ध आहे आणि अर्थात 3000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ देखील घेतलाय. त्याबद्दल काय सांगाल? मला इथे असं सांगावं लागेल की बऱ्याचदा विद्यार्थी किंवा पालक मला असं विचारतात की रशियामध्ये जाऊन मेडिकल एज्युकेशन का, तर ह्याचे काही जे पॉइंट्स आहेत ते मला इथे मांडावेसे वाटतात की रशियामध्ये मेडिकल फील्डमध्ये आज अनेक वर्ष रिसर्च होत गेला. तो कधीपासून होत गेला तर सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा झाली, ज्या आज अनेक वर्षापूर्वी झाली, पण त्यावेळेला खूप वर्ष हे युद्ध चालू होतं आणि त्या परिस्थितीमध्ये अनेक सैनिक आले जे जखमी व्हायचे, तर त्यामुळे मेडिकल रिसर्च त्यावेळेला केला गेला आणि तो अजूनही त्या ह्याच्यामध्ये चालू असतो की ऑर्थोपेडिक्समध्ये किंवा लेझर टेक्नॉलॉजी आपण बघतो ज्याच्यामध्ये ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये, या सगळ्या फील्ड्समध्ये सर्जरिकल वेगवेगळे रिसर्च त्यावेळेला होत गेले कारण त्यांना लाईव्ह केसेस मिळत गेल्या. अनेक वर्ष त्यांनी रिसर्च केल्यानंतर नवीन इक्विपमेंट त्यांनी केली, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर त्याप्रमाणे बनवलं. हे करताना रशियन सरकारचा एक जो इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे की एज्युकेशन हे सबसिडाइज असावं गव्हर्नमेंटकडनं. जसं आपल्या इकडे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फी अनेक पटीने कमी असते कारण गव्हर्नमेंट सबसिडी देते त्याच्यासाठी म्हणून. तर त्याचप्रमाणे तिथे जो एक ऍडव्हान्टेज आहे की जो फॉरेन स्टुडंट म्हणून येतो त्याला सुद्धा गव्हर्नमेंट सबसिडी दिल्या कारणाने त्याला खर्च कमी आहे. त्यामुळे एक तर शिक्षण चांगलं, खर्च कमी, हा हे 2-3 पॉईंट हे फार महत्वाचे असतात. कोर्सेस इंग्लिश भाषेमध्ये असतात जसे आपल्या इथे होतात त्याप्रमाणे. लोकल भाषा जी विद्यार्थ्यांना पेशंट्सच्या बरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी जी असते रशियन भाषा, ती सुद्धा त्यांना पार्ट ऑफ द करिक्युलम म्हणून शिकवली जाते. अजून महत्वाचे पार्ट जेव्हा मेडिकल एज्युकेशन एखादी विद्यार्थी करत असतो तेव्हा महत्वाचा पार्ट हा असतो की ज्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स आपण म्हणतो की प्रॅक्टिकल्समध्ये क्लिनिकल एक्सपोजर तुम्हाला जे मिळतं. तर आमचे जे विद्यार्थी परत आलेले असतात त्यांना हा अनुभव आहे की रशियामध्ये लेटेस्ट इक्विपमेंट तर आहेतच मेडिकलमध्ये, जी युरोपच्या सगळ्या कंट्रीजमध्ये, पण त्याचबरोबर एक ऍडव्हान्टेज हे सुद्धा आहे की जे जुने टेक्निक्स होते पूर्वीचे आपल्या इथले डॉक्टरांना ते फक्त माहीत असायचे, आता नवीन नवीन इक्विपमेंट आल्यामुळे आपले जे करिक्युलम्स आहेत ते थोडे बदलले. पण त्यांच्या करिक्युलममध्ये समजा जर एखाद्या विद्यार्थ्याला अगदी रुरल भागात पाठवलं, तिथे इक्विपमेंटचा ऍक्सेस नाहीये, तरी सुद्धा विदाऊट इक्विपमेंट त्या परीक्षण करून जे क्लिनिकल आपण म्हणतो ज्याला जनरल मेडिसिनमध्ये येतं त्याचं सुद्धा त्यांना पूर्ण नॉलेज दिलं जातं. म्हणजे नुसतं इक्विपमेंटवर अवलंबून तुम्ही निदान करू शकत नाही, तर तुम्हाला स्वतः पण निदान करता आलं पाहिजे. ह्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा सुद्धा तुम्हाला दिला जातो. त्यामुळे हे सगळे जे प्लस पॉइंट्स आहेत की आज अनेक वर्ष विद्यार्थी जातात, शिक्षण चांगलं घेतात. दुसरा एक महत्वाचा पार्ट आहे की शिक्षण जे आपण घेतो, जेव्हा आपण म्हणतो की शिक्षण चांगलं कुठलं, तर शिक्षण जे रोजगार देतं ते आपल्याला सगळ्यात चांगलं शिक्षण. आणि हे रशियन शिक्षण जे आहे हे आपल्याला जगभर रोजगार देऊ शकतं कारण ह्या डिग्री ज्या आहेत या जगभर मान्यता प्राप्त आहेत. म्हणजे आज आमचे विद्यार्थी युरोपमध्ये आहेत, आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहेत, कॅनडा US मध्ये आहेत, भारतात परत येतात आणि इथे पण चांगल्या हॉस्पिटलमध्ये करतात. त्यामुळे म्हणून हे एक फेमस पॉप्युलर एज्युकेशन म्हणून हा ऑप्शन बघितला जातो. बरोबर आहे. आणि अर्थातच तुमच्या एड्युरशियाच्या संस्थेमार्फत अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे. मात्र जेव्हा आपण भारतीय विद्यार्थ्यांचा विचार करतो तेव्हा मेडिकल किंवा इंजिनिअरिंग असेल तर ते रशियालाच का पसंती दिली जाते? रशियाला एवढ्यासाठी पसंती दिली जाते बेसिकली कारण वन ऑफ द मेन रिझन्स इज कॉस्ट ऑफ एज्युकेशन. मेडिकल एज्युकेशन हे जगभर फार महागच आहे, पण रशियामध्ये दिलं जातं कारण सबसिडाइज्ड आहे. दुसरे ऑप्शन्स काही जे कंट्रीज आहेत जसं अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, इथे कॉस्ट ऑफ एज्युकेशन खूप हाय असल्या कारणाने तिथे जाणं थोडंसं मुश्किल होतं. विजाज वगैरे हा जो पार्ट असतो हा पण मुश्किल आहे, जो रशियामध्ये फ्रेंडली कंट्री असल्यामुळे त्यांना इझी पडतो. त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक महत्वाचा पार्ट जो विद्यार्थ्यांना इथे ऍडव्हान्टेज म्हणून आहे की आपले डिप्लोमॅटिक रिलेशन चांगले असल्या कारणाने पालक डिसिजन घेताना काही त्यांना टेन्शन येत नाही. कारण बऱ्याचदा असं पण बघण्यात आलेलं आहे की काही वेळेला मेडिकलला विद्यार्थ्याला पाठवलं पण मग आपण नेटवरती जेव्हा संशोधन थोडंसं करतो आज ऍक्सेस असल्यामुळे, तेव्हा आपल्याला कळतं की असे कुठले तरी देश आहेत की जिथे 7000 बेटांचा एक देश आहे. मग त्या कुठल्याच 7000 बेटांपैकी कुठल्या बेटावरती माझ्या मुलाला किंवा मुलीला पाठवणार आहे, तर तसं नाहीये. रशिया हा जो देश आहे हा आजही जगातला सगळ्यात मोठा देश आहे. तिथल्या ज्या सिटीज ज्या आहेत ह्या कुठल्याही युरोपियन सिटीज प्रमाणे डेव्हलप्ड आहेत, वेल इक्विप्ड आहेत, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत,
तिथे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, त्यामुळे रशिया ह्याला प्राधान्य दिलं जातं आज अनेक वर्ष. हा एक मेन प्लस पॉईंट त्याचा आहे. बरोबर. तुम्ही आता एक कॉस्टिंगचा विषय काढला. अर्थातच शिक्षण घेताना मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, अर्थातच आपण बघतो की बजेटच्या बाहेर जातं बऱ्याचदा. मग भारतात जरी शिक्षण घ्यायचं असलं तरी देखील बऱ्याचदा बाहेर जातं बजेटच्या. तर तेव्हा रशियामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर मग साधारण काय त्याची फीज असते, कसं म्हणजे टोटली फी स्ट्रक्चर त्यांचं बनवलेलं असतं? बेसिक इकॉनॉमिक्स मेडिकल एज्युकेशनचं असं आहे की कुठल्याही देशामध्ये मेडिकल स्टुडंटसाठी साधारण एक 10 लाख रुपये दर वर्षाला दर विद्यार्थ्यामागे हा संस्थेचा खर्च असतो. त्याच्यामुळे इथे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, जसं आपण बघतो की फी कमी असते, कारण गव्हर्नमेंट हा तुमचा खर्च स्वतःवरती घेतो. म्हणून आपल्याला बॉन्ड लिहून द्यावा लागतो. गव्हर्नमेंट आपल्याला हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला ऍडमिशन मिळालं तर, आणि आपल्याला सरकारसाठी काम करावं लागतं, कारण त्यांनी आपला खर्च केलेला आहे. पण रशियामध्ये आपल्याला हा एक पार्ट आहे की सबसिडी मिळते. दुसरा पार्ट आहे की बरेचसे स्कॉलरशिप्स हा सुद्धा रशियन गव्हर्नमेंटनी फॉरेन स्टुडंटसाठी दिलेला आहे. आणि काही केसेसमध्ये तर फुल स्कॉलरशिप्स असतात, काही ह्याच्यामध्ये पार्शल ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे साधारण 50 ते 60% स्कॉलरशिप्स या ह्याच्यामध्ये येतात. म्हणजे विद्यार्थ्याला साधारण किंवा पालकांना हा पर इयर पर स्टुडंट साधारण एक 3.5 ते 4 लाखाच्या आसपास खर्च येतो, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीची फी आली, हॉस्टेलमध्ये राहण्याची फी आली पूर्ण वर्षभर, मेडिकल इन्शुरन्स असतो प्रत्येक विद्यार्थ्याचा, त्याचा पूर्ण खर्च आला. त्यामुळे अंदाजे 3 ते 4 लाख रुपये ही फी ज्या विद्यार्थ्याला पार्शल स्कॉलरशिप पण मिळते त्यांना तेवढा खर्च असतो. आणि ह्याच्यासाठी सुद्धा एज्युकेशन लोन हे प्रत्येक बँक हल्ली देते. त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट घेऊन विद्यार्थी चांगलं शिक्षण घेतात आणि त्यानंतर परत येतात. 2.5 ते 3 लाख हे एक बेसिक बजेट आहे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचं. काही जे प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीज आहेत मॉस्कोमध्ये वगैरे, तिथे थोडासा जास्ती खर्च असतो, साधारण 5.5-6 लाखाच्या आसपास असतो. तर आपलं पर्सेंटेज काय आहे, आपलं बजेट काय, यानुसार बेसिकली मी त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. बरोबर. अजूनही काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहेत, पण एका ब्रेक नंतर आपण ह्याबद्दल जाणून घेऊया. पासवर्ड यशाचा आहे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाचा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थात आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे रशियातील उच्च शिक्षण, मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मनोज पत्की सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. मनोज सर, मगाशी तुम्ही स्कॉलरशिपचा मुद्दा उपस्थित केला. अनेकदा असं होतं की किती पर्सेंटेज असले तर स्कॉलरशिप मिळू शकते, त्याबद्दल सांगाल? आणि अर्थात इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला देखील ही स्कॉलरशिप मिळते का? नक्कीच. जेव्हा मेडिकलचा स्टुडंट असतो तेव्हा तिथल्या ज्या प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीज आहेत जे स्कॉलरशिप्स आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात फॉरेन स्टुडंट्ससाठी, तर त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 80% अँड अबाव हे मार्क्स असायला पाहिजेत. त्यामुळे जे कोण विद्यार्थी ज्यांचं गेल्या वर्षी 12वी झालेलं आहे आणि त्यांना मेडिकलचं सीट मिळाली नसेल पण त्यांना स्कॉलरशिप मिळण्याची संधी अजूनही असते, कारण आपल्याकडे बऱ्याचदा असं सुद्धा होतं की विद्यार्थी 12वी झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर मी गेल्या वर्षी सर 12वी झालोय पण मला यावर्षी मग आता जाता येईल का, तर हा मनामध्ये प्रश्न विद्यार्थ्यांनी ठेवू नये, कारण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं अप्पर एज लिमिट असं काही नाहीये. युनिव्हर्सिटीज बेसिकली रेकमेंड करतात की साधारण एक 22-23 या एज ग्रुप प्रमाणे विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे यावं, कारण अख्ख्या जगभरातनं विद्यार्थी येत असतात, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे एज्युकेशन सिस्टीम्स असतात. तर आपला जो विद्यार्थी असतो 12वी झालेला हा साधारण एक 17-18 वर्षाच्या एज ग्रुप मध्ये असतो. तरी सुद्धा ज्यांनी 2-3 वर्षापूर्वी 12वी केलेलं आहे, ज्यांना 70-80% पेक्षा जास्त मार्क आहेत, त्यांनी सुद्धा ऍप्लिकेशन करून प्रयत्न करण्यास हरकत नाही. आणि जर स्कॉलरशिप असेल तर त्याप्रमाणे आम्ही त्या विद्यार्थ्यांना कळवतो. मग एखादा विद्यार्थी जर बीएससी करत असेल, जसं गेल्या वर्षी एक विद्यार्थिनी होती आणि तिने एमएससी केलेलं होतं ऑलरेडी बायोटेक्नॉलॉजीमध्ये, पण तिची मुख्य इच्छा जी होती ती एमबीबीएस डॉक्टर व्हावं ही होती. आणि जेव्हा तिला हे कळलं त्यावेळी ती परत आमच्याकडे आली की नाही सर एमबीबीएसला ऍडमिशन मिळेल का, आणि युनिव्हर्सिटीने त्याप्रमाणे तिला ऍडमिशन दिली, तिला स्कॉलरशिप दिली आणि ती विद्यार्थी तिथं मेडिकल कोर्स एमबीबीएस करते. तर म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो की कॉम्प्रोमाइज करत जाऊ नका, तुम्हाला संधी अजूनही असते. स्कॉलरशिप्स घेताना पार्शल स्कॉलरशिप ज्या असतात त्याच्यासाठी सुद्धा साधारण 75 ते 80 या रेंजमध्ये आपलं 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना असतील त्यांनी जरूर ऍप्लिकेशन करावं. जे विद्यार्थी यावर्षी अपियर झालेले आहेत पण 10वीला त्यांना 80% किंवा अबाव आहेत ऑलरेडी, त्यांनी सुद्धा ऍप्लिकेशन करून प्री रजिस्ट्रेशन, प्री बुकिंग करण्यास हरकत नाही, कारण कदाचित त्यांना यावर्षी पण मिळाले तर त्यांना स्कॉलरशिपसाठी ते एलिजिबल होऊ शकतात. जी युनिव्हर्सिटी असते, तिथल्या ज्या युनिव्हर्सिटीज असतात त्यांचे पण रेटिंग्ज असतात
आणि त्या रेटिंग्सनुसार जगभरातनं विद्यार्थी जे ऍप्लिकेशन्स करतात त्याप्रमाणे ते विद्यार्थी सिलेक्ट करतात आणि त्याप्रमाणे त्यांची फी स्ट्रक्चर असते. तर काही वेळेला कट ऑफ हा काही ठिकाणी हायर असतो, पण काही वेळेला असं पण होतं की कट ऑफ थोडाफार लोअर जर असेल, अराउंड 75% असेल, तरी आपल्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये चान्स लागू शकतो. आणि पार्शल स्कॉलरशिप घेऊन चांगलं एज्युकेशन घेऊन जगात कुठेही जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे एक त्यांना फार मोठी संधी आहे. फार उपयुक्त खरं तर तुम्ही आता माहिती दिली आहे, कारण की अनेकदा असं होतं की इथे ऍडमिशन मिळत नाही म्हणून विद्यार्थी मग सरळ आपण आपलं MBBS सोडून दुसरं इतरही काही कोर्सेस करतं आणि कुठेतरी आपलं मन त्यांचं चलबिचल असतं. अर्थात सर, अनेकदा असं होतं की ह्या रशियामध्ये जेव्हा आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल जाऊन, तेव्हा नेमकी काय विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे? आता जे विद्यार्थी 10वीची परीक्षा दिली असतील त्यांनी, तर त्यांना 12वीला पुढे जाऊन जर MBBS करायचं असेल किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी खरं तर काय नेमकी तयारी केली पाहिजे याबद्दल सांगाल? विद्यार्थी बेसिकली मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय असायला पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही कुठल्याही बोर्डचे असला तरी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं जातं, ज्याप्रमाणे आपल्या इथे ऍडमिशन प्रोसेस आहे. तर सुरुवात करताना आता ज्यांचं 12वी झालेलं आहे त्यांनी 12वीचे मार्कशीट कॉपीज त्यांच्या अटेस्टेड करून घेऊन याव्या आपल्या ऑफिसमध्ये. आपलं ऑफिसचा ॲड्रेस तिथे मेन्शन केलेला आहे. एड्युरशिया ऑफिस जे आहे दादरला ह्याचं हेड ऑफिस आहे. किंवा तुम्ही आम्हाला SMS करू शकता 9920868727 या नंबरवरती तुमचे डिटेल्स जे आहेत ते. आणि आमचे काउन्सिलर जे असतात हे तुम्हाला त्यांच्यानंतर नेक्स्ट स्टेप्स काय काय आहेत ते परत एकदा सांगतातच. पण सुरुवातीला आपल्याला 12वीची मार्कशीट जे आहेत, ज्यांचे 12वी ऑलरेडी झालेलं आहे त्यांनी ती कॉपीज जे आहेत त्याच्या जमा कराव्या. ज्या विद्यार्थ्यांचा पासपोर्ट रेडी नाहीये त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये यावं. एक सेपरेट डिपार्टमेंट आहे, तिथे त्यांना मार्गदर्शन केलं जाईल की पासपोर्टसाठी काय काय करायचं, प्रोसिजर कशी असते, म्हणजे तुमचा पासपोर्ट इन द मीन टाइम रेडी होईल. तुम्हाला इन द मीन टाइम ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर येतं युनिव्हर्सिटीकडनं. ते लेटर आल्यानंतर दुसऱ्या काही अटेस्टेशन्स असतात ज्या मिनिस्ट्रीकडनं केल्या जातात, दिल्लीच्या मिनिस्ट्रीकडनं. आणि त्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत हे आपलं ऑफिस विद्यार्थ्यांना करत असतं मार्गदर्शन, आणि ती प्रोसेस पण आपण करून देतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज असते ती फी रेमिटन्ससाठी. त्याच्यासाठी समजा ज्या विद्यार्थ्यांना बँक लोन वगैरे घ्यायचं असेल त्यांना पण आपल्या ऑफिसमध्ये काही मंडळी जे ऑफिसर्स आहेत ते त्यांना बँक लोनसाठी कुठले पेपर्स लागतात, काय करायचं, कसं अप्रोच व्हायचं, सबमिट कसे करायचे पेपर्स, ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. इन द मीन टाइम विद्यार्थ्याचा व्हिसा रेडी होऊन येतो. व्हिसा आल्यानंतर मेडिकल टेस्ट करायच्या असतात, त्या कुठे जाऊन करायच्या, कुठल्या टेस्ट करायच्या ह्याचं वेळोवेळी परत आपले काउन्सिलर मार्गदर्शन करतात. हे झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी पूर्ण प्रोसेस होते तेव्हा युनिव्हर्सिटी आम्हाला कळवते, त्याप्रमाणे मग विद्यार्थ्यांना आम्ही युनिव्हर्सिटीला पाठवतो. आणि एकदा जर विद्यार्थी तिथे लँड झाला रशियाला की पूर्ण युनिव्हर्सिटीचं जे इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंट असतं त्यांची जबाबदारी असते. ते विद्यार्थ्याला येतात, तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जातात, त्यांना हॉस्टेल्समध्ये घेऊन जातात. आणि मग त्यांचं जे काही डॉक्युमेंटेशन, रजिस्ट्रेशन किंवा विद्यार्थ्यांना काही एखादी अजून ऍडिशनल गोष्ट करावी लागली, त्यांना फाउंडेशन कोर्स वगैरे काय, तर युनिव्हर्सिटी त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना सांगत असते आणि त्याप्रमाणे विद्यार्थी पुढे त्यांचं प्रोसेस कॅरी ऑन करतात. नक्कीच. आणि ह्या खरं तर ह्या ऍडमिशनसाठी कुठली एंट्रन्स एक्झाम असते का त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. त्याचबरोबर करन्सी, फी साठी काय करन्सी वापरावी लागते, इंडियन करन्सी की रशियन करन्सी, याबद्दलही आपण जाणून घेऊया पण एका ब्रेक नंतर. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती रशियातील उच्च शिक्षण, मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मनोज पत्की सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. मनोज सर, अर्थातच मी मगाशी विचारलं तुम्हाला की करन्सी कुठली वापरली जाते जेव्हा फी ते ऍक्सेप्ट करतात तेव्हा. राईट. 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत की करन्सी जी आहे ही फॉरेन स्टुडंटला जेव्हा फी कोट केली जाते तेव्हा इंटरनॅशनल करन्सी जी US डॉलर्स आहे त्याच्यामुळे फी ही US डॉलरमध्ये करन्सी तुमच्या लेटरवरती येते की तुम्ही एवढी US डॉलर्स फी भरावी, विच इज इक्वलंट जे बँकमध्ये ती लेटर द्यायचं असतं आणि बँकमधनं ही फी ट्रान्सफर केली जाते. काही गोष्टी विद्यार्थ्यांना इथे मला त्याप्रमाणे सांगाव्या लागतील की युनिव्हर्सिटीची फी जी आहे ही इथे कुठल्याही ऑफिसमध्ये देऊ नये. युनिव्हर्सिटीची फी जी आहे ही पूर्णतः तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या बँक अकाउंटमधनं किंवा जर एज्युकेशन लोन केलं असेल तर त्या अकाउंटमधनं युनिव्हर्सिटीच्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे. कुणालाही युनिव्हर्सिटीची फी इथे हातामध्ये द्यायची नसते, कारण हे दिस इज अगेन्स्ट बेसिकली RBI रेग्युलेशन्स. स्कॉलरशिप्स जेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांना मिळतात तेव्हा सुद्धा त्यांची जी फी असते ती सुद्धा फार कमी असते. इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोघांसाठी फी जी असतात
तर पार्शल जर तुम्हाला मिळाली असेल स्कॉलरशिप तर साधारण एक 2 ते 2.5 लाखाच्या आसपास दर वर्षाला तुम्हाला फी असते. समजा फुल स्कॉलरशिप मिळाली असते तर त्या विद्यार्थ्याला फक्त आपला खाण्यापिण्याचा जो खर्च असतो तो करायचा असतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या बँक्स आमच्याकडे अप्रोच झालेले असतात. त्यांचं जे डेबिट कार्ड असतं ते पालक त्यांना विद्यार्थ्यांना देतात आणि त्याप्रमाणे जेव्हा गरज लागेल तेव्हा विद्यार्थी एटीएम मधनं किंवा याच्यामधनं पैसे काढून घेतात. त्यामुळे ती सगळी प्रोसिजर स्टेप वाईज आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. अजून एक प्रश्न होता जो एंट्रन्स एक्झाम वगैरे काय आहे का, तर एंट्रन्स एक्झाम वगैरे याच्यासाठी नसते. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानी ज्याप्रमाणे एक काही रूल्स रेग्युलेशन्स केलेले आहेत तर त्याप्रमाणेच तुम्हाला 12वीच्या मार्क्सच्या बेसवरती ऍडमिशन्स दिलेले असतात. तर ह्याच्यामध्ये काही ज्या युनिव्हर्सिटीज आहेत जसं मॉस्को मेडिकल अकॅडमी आहे किंवा अस्त्राखान स्टेट मेडिकल अकॅडमी आहे जिथे आपले करंट प्राईम मिनिस्टर मिस्टर मोदी सुद्धा जाऊन आलेले आहेत. तिथल्या गव्हर्नरच्या बरोबर त्यांचे काही मीटिंग झालेले आहेत. त्याच्यानंतर तांबो स्टेट युनिव्हर्सिटी आहे, सारातो स्टेट युनिव्हर्सिटी, या सगळ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत या प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीज आहेत. एव्हिएशन किंवा इंजिनिअरिंगच्या बद्दल जे विद्यार्थी जातात तर त्याच्यामध्ये मॉस्को एव्हिएशन इन्स्टिट्यूट किंवा सेंट पीटर्सबर्ग मधल्या काही युनिव्हर्सिटीज आहेत. निझनी नोव्गोरोड युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या फेमस युनिव्हर्सिटीज आहेत की मध्यंतरी जेव्हा मी 2 महिन्यापूर्वी तिथे होतो तर द फर्स्ट ह्युमन बिंग हू वेंट टू स्पेस युरी गागरिन हा सुद्धा त्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं होतं. आणि ती एकच अशी युनिव्हर्सिटी जगभर आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ 20 विद्यार्थी त्यांचे आज कॉस्मोनॉट म्हणून सक्सेसफुल रेकग्नाइज आहेत. त्यामुळे थोडक्यात काय तर रशियामधलं जे शिक्षण आहे मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल ते अतिशय उत्तम दर्जाचं आहे आणि अर्थातच एडू रशिया यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत आलेली गेली 20 वर्ष आणि याच्या पुढेही अनेक वर्ष ती मार्गदर्शन करणारे आपल्या विद्यार्थ्यांना भारतातील. आणि अर्थातच सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचा पासवर्ड सांगितलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.